तर आपण पाहतोय मंत्री पंकजा मुंडे आता गौरी गर्जेंच्या कुटुंबियांच्या भेटीला आल्यात. हॅलो हो हो शांत बसा रे, बोलू नका. हायती राहू द्या आता बाकीचे. माझं काय चुकलं सांगा. शांत आहे, सांगा. सगळं होईल बेटा, जे योग्य आहे ते सगळं होईल. तुम्ही आता डोक्यात आणून नका. तुम्हालाही माहिती आहे, हृदयावर हात ठेवून बघा, न्यायच मिळणार आहे. हे बघा, पहिली गोष्ट, हे गोष्ट कळायला पण 24 तास लागतात ना. माणसाला कळलंच नाही तर काय झालं. आम्हाला तर डोक्यात माहीतच नाही ना आम्हाला. तुम्ही आम्हाला ए गप्पा ना, काय बघायला काय बघायचंय? शांत बसा, तुम्हाला बोलते मी नंतर. हे बघा, कुणाला माहीतच नाही. मला माहित असतं तर मी 2 कानाखाली लावून सरळ करून, माहीतच नाही आम्हाला, कुणालाच माहित नाही तर आम्ही करावं काय? बापानी, त्यांच्या आईबापानी नाही, ह्यांच्या आईबापानी नाही, आमचं माहिती कसं असतं. आता मला सांगा, माझ्याकडे 10 PA, 36चा स्टाफ आहे. त्यांच्या घरात काय चाललंय, हाताखाली काम करणारे पगारी माणसांनी मला काय माहिती तुमच्या घरात काय चाललंय. बरं, मी आणलं होतं का स्थळ? माहितच नाही ना मला. तर जेव्हा कळलं तर मी तर खालीच बसले. मी म्हणलं आता मला काय माहिती हे असं निघाल. दुसऱ्या दिवशी कळलं ना काय झालं. आम्हाला काय माहित. आम्हाला वाटलं काय कशामुळे केलं, आपण काय म्हणणार. पण भगवान बाबा शपथ, मुंडे साहेब शपथ, मी कुणालाच कधीच फोन केला नाही. वाचवायचा प्रयत्न मी करणार नाही. जर जे चूक आहे त्याला शिक्षा. आता जिथं मी उपस्थितच नाही तिथलं मी कसं सांगू काय घडलंय, मला काय माहिती. आता बोला. मी बोललो, मागे 2 फिरते मारून टाकली त्या तपासात. मॅडम, आम्ही जखमा पाहिल्या आमच्या डोळ्याने, आमच्या लेकराच्या. ते त्यांनी पण पाहिले असतील सगळे. हे पुन्हा तिला कशी आणली काहीच आम्हाला त्याची माहिती दिली नाही. आता बघा, मी कुणी लेकराच्या बापाला, आईला सांगायला पाहिजे. आम्हाला नाही झालं तर माझ्या वतीने सगळे गावकरी सगळ्याचे आम्ही नेहमीच्या नाही तर आम्हाला मारून टाकायचं. बसणार नाही ना बाकीच्यांचं काय, माझं लेकरू नाही का? तुम्ही तुम्ही मला, तुम्हाला कुणाला तरी वाटतं का रे की मी असं, मला काय देणे घेणे. माहिती काढावी. माझ्या पोटचा मुलगा असेल आणि त्यांनी जरी केलं तरी मी बाकीची का घालीन? ते उगं काही उचकवतेत लोक, आपण उचकून घ्यायचं. मी ते एकही फोन मी केला नाही पोलिसांना की ह्याला वाचू. मी काही, मला माहित, हे बघा, मला माहितच नाही घटना. मी का विचार करायले. आता माझ्याकडे ही आलती हो, गणपतीला नटून फटून. मी एवढा सुंदर जोडा, मला काय वाटलं काय झालं काय माहिती. मला काय माहिती. तुम्ही कुणी विश्वासात घेतलंच नाही कुणाला, तर एवढं पुढे गेलं. आम्हाला माहितच नाही. ब्लॅकमेल केला आरोपांनी तसं की ताईला याला कुणाला आमचं ठरलं होतं. आता बघा, या अशा बाबतीत तुमचं खरं मानूनच त्यांच्या हातावर जखमेचा आणून घेतलं. मी मरल तुला मारेल. तेव्हा मुलगी दबावात गेली ना. आपल्या संस्कृतीत कुणी मुलीला घेऊन येतं लगेच नाही ना. ते एक प्रॉब्लेम आहे ना. अशामुळे किती मुली जातात, किती मुली जातात. एखाद्या असतात खंबीर, कसंही जगून जगतात. तिला काय म्हणूनच राहिली. तेवढं माहित असून त्यांची प्रकरण एवढं माहित होऊन तुम्ही राहिले. नको बोलले पप्पा दिले. मी सांगते, ते आमच्याकडे नोकरीला येणारच होत. मुलीने सांगितलं तेवढं तर नाही.
मला काही अधिकारी ते कोण सिव्हिल आता बघा मी तुम्हाला एक सांगते. माझं ऐका. मी तुम्हाला एक सांगते, पोलीस कसे असतात, पोलीस जिथं कुठंही पुरावा नाही अशा सुद्धा केस शोधत असतात. ते तुमच्या मनात, मला एक सांगा, या पूर्ण पृथ्वीवर कोण दुसरी बाजू घ्यायलाय का माझ्या सकट? कोण म्हणायलंय का त्याचं बरोबर आहे का चूक आहे? त्यांना तपास तर करू दिलं पाहिजे ना. आपण एक दिवसात काय होणार आहे? बघा, मी एकही फोन केला नाही पोलिसांना, नाही. उलट आता आमच्या मुख्यमंत्र्यांशी मी समोर बोलले. मुख्यमंत्र्याला फोन करावा नाही ऐका तर ना. मंत्र्याला कुणाकडे तपास त्यांना किंवा मला माहितच नाही तपास कुणावर येतो. मी मुख्यमंत्र्यांना बोलले आणि मी हे सांगितलं की सर, हे अशी अशी बातमी आली, तुम्ही माझे नेते आहेत, अशी असं माहिती, तुम्ही माहिती घ्या. खरं काय आहे? खरंच कळलं काय? यांचा माझा परिचय काय लग्नापुरता? नाही नाही, तसं नाही. मी त्यांना बोलले, तुम्ही कसं मला सांगा बरं, कोण राक्षस पुन्हा माणूस असं कसं काय अडले लपवायचं? माझं काय अडलंय ते तर उलट एवढं मी तर आनंदाने मुरकावले. बाबा चला, एवढं चांगला जोडा, एवढी चांगली फॅमिली आहे, आम्हाला माहित पण नाही. माझ्या मागे म्हणलं माझ्याकडे 10 लोक पीए 10 आहेत मोजून, म्हणजे नावाला 10 नाही, 36 लोकांचा स्टाफ आहे इकडं तिकडं. मला काय माहित कुणाच्या घरात काय चाललंय? ते कर्मचारीच नाही शेवटी माझा, मी कशाला वैयक्तिक गोष्टीत पडू? आणि त्यांनी मला फोन करून तो रडायला, मला काय माहिती की ते असं पुढे निघणार आहे. आणि मी मुलीला सुद्धा ब्लॅकमेल केलं मॅडम. मला माहित नाही ना. सांगितलं तर आपल्या पोरी एवढ्या शिकवून काय फायदा हो? पोरी शिकवून काय फायदा जर जीव चाललाय त्यांचा? आणि नाही, याच्यात पोलीस व्यवस्थित तपास करणार आहेत. कशामुळे पोलीस करणार नाहीत सांगा? मुख्यमंत्रींनी सांगितलंय, मी सांगितलंय, अख्खे लोक जग म्हणायले. कोण असं करेल सांगा? 2 दिवस जे मारणारे होते कोणी नेलं काहीच आम्हाला सांगा ना. ते कसं तिथं डेड बॉडी आणली, कोण होतं डॉक्टर झाला, कोण येतं बरोबर, ड्रायव्हर होता का टॅक्सीत नेलं, तिथं एंजिनचं कसं स्पॉट झालं, काहीच माझं मत असं, मला जेवढं ज्ञान आहे, कोणाचा ऍक्सिडेंट झाला आणि कोणाची आत्महत्या झाली आणखी काही, तर पोलीस केस आपोआप होतच असते. तिथं पोलीस आल्याशिवाय डॉक्टर हातच लावणार नाही ना. हे सगळं व्यवस्थित होणार आहे. तुम्हाला कोण काय सांगायलंय, भरवायलंय, कहाणी बनवायलंय, असंच होतंय आपल्या बाबतीत. असं करून घेऊ नका तुम्ही. कोणीही असं करण्याचं काहीच कारण नाही. जे योग्य तेच होईल. कोण वाचवणार आहे? मी आहे, सीएम आहे, तिसरं माणूस कोण आहे रे वाचवायला? कोण वाचवणार आहे? जे फक्त ते योग्य तपास करा म्हणणार ना, आम्ही म्हणणार नाही नाही हे असंच म्हणा, असं म्हणता येत नाही ना आम्हाला. आम्ही होते का तिथे? तुम्ही होतात का? तुम्ही, आपल्याला माहित नाही ना काय झालंय. ते पोलीसच शोधू शकतात आणि ते शोधणार, फास्ट शोधणार. का नाही शोधणार? त्याला मेन तर साखर पडलाय ना. हे बघा, या जगात मर्डर केलेला माणूस सुद्धा कोर्टात लढत असतो शेवटपर्यंत. कसाबनी स्टेनगन घेऊन उडवलं अख्ख्या मुंबईला, तरी त्याची केस लढली आहे. न्यायदेवता ही फार मोठी आहे. त्याच्या डोळ्याला पट्टी आहे, ती कुणी बघत नाही. तुमचा बाप कोण आहे, तुमची आई कोण आहे, तुम्ही कोण आहे, ती योग्यच करते. आणि आम्ही जर म्हणालो की योग्य होईल, तर ह्याच्यापेक्षा काय आहे? लोकांना भांडवल आहे. पंकजाताईंचं पीए, पंकजा माझी किती नाचकी, माझा दोष आहे, मी तुम्हाला भेटले जन्मात पुन्हा, तुम्ही मला सांगितलं असतं ना, असं झालं असतं तर मग माझं नाव कुणाला माहिती हे काय? आणि म्हणून तुम्ही धीर धरा आणि कृपा करून कोणाच्याही आहारी जाऊ नका. माझी एवढी माया कोण करेल हो तुम्हाला? मला कसं वाटेल आपली लेख अशी व्हावी, आपली पोरगी कसं वाटेल हो मला? ही असेल, ती परवा पोरगी संपदा, मी तिच्यासाठी धावत गेले. माझ्या संबंध हे नाही, तुमचं तिकडं अंत्यविधी झाल्यामुळे मी वाट बघायला की घरी कधी येतील. मला आज निरोप दिला, मी म्हणलं संध्याकाळी येते मग, आणि मुद्दाहून इथे आले मी. आणि हे कसं आहे, ते कुणाचं मुलीच्या बापाच्या आईची कुणाचं नसतंय. स्वतःच्या पोटचं लेकरू सुद्धा वाचवता येत नाही, चूक केला तर कोणी वाचू शकत नाही. तातडीने थोडं ते काय सगळ्याच सगळं तातडी. अहो, ती त्याचा तीव्रता कमी झाल्यावर मग कसली तीव्रता नाही. 2 दिवस झाले, तीव्रता काही नसते पोलिसांच्या नजरेत तीव्रता नसते. 2च दिवसात ते लेकरू गेलं. 2च दिवस झालेत ना ते. आम्हाला फोन करा, यासाठी आपण करा, काय डार्को बॅग काय तुम्हाला करता येईल करा, मला न्याय द्या. माझ्या मुलीचा माझा दोष असेल, मोबाईल काढा, सगळं माहिती काढा, आमचा असेल आम्ही लिहून देतो तुम्हाला. त्यांना व्याज नाही नको मॅडम, माझा का काही चुका असेल मला पत्रात टाका, ऍक्सेप्ट करतो. माझा काय विषय याचा? पोलीसच करतील.
तुम्ही सांगा त्यांना. मी सांगते, पण मी सांगितलं नाही घेऊन आज कारण मी हस्तक्षेप करायचा नाही म्हणून सांगितलं नाही. मी सीएम साहेबांना म्हणलं कारण माझं पीए आहे म्हणून तुम्हाला वाटेल तुम्ही योग्य करा. आता बाईटवर नाही बघा, मीडियावर भावना व्यक्त करण्याची मला गरज नाही. मी तुम्हाला आता हे आहे ते मीडिया म्हणून ठीक आहे, पण मी कशाला मीडियाला सांगू काय करायचं? मी तुम्हाला सांगायला ना, हे मीडियाच चाललंय सध्या सगळं. मीडियाला सांगणारे कोण आहेत? त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे का माझे? खरं सांगा. अहो मला माहिती का तुमचं- अहो मला माहिती, मी तसंच मानलो. मला काय माहिती, तुम्ही सगळे ठरवून आले आम्हाला तरी. तर त्याचं काही तक्रारी नाही ना माझ्याकडे 3-4 वर्षात. काही सुपारीचं व्यसन नाही. कसं वाटेल या पोराचं? मला काय वाटणार? त्याची काही तक्रार माझ्याही मनात डोळ्यासमोर काहीच नाही ना, असं की याचं वागण्यात काही चुकलंय, काही व्यसन आहे, काही नाही, एकदम व्यवस्थित होतं. मला काय माहिती तुमच्या घरात काय, कुणाला माहिती? एवढं तुम्हाला माहित असूनही तुम्ही काही करू शकले नाही तर आम्ही आमचं तर काही माहितच नाही, लेणं नाही घे. पण कोण विचारते कुणाच्या वैयक्तिक जीवनातले प्रश्न? सज्जन माणूस तर नाही विचारत. तुम्ही विचारणार का कुणाच्या घरात काय चाललंय? आपलाच काम आहेच नाही ना ते. कोण विचारत? काय म्हणजे एवढे शिकलेले, एवढे सुंदर जोडा, वाटलंच नाही ना. आमच्या मनात एवढंच दहा की मॅडम हे पंकजताईचा पी आणि लोकांची भावना आहे किंवा ही आता कधीही निर्दोष सुटणारी हत्या करू. तुम्ही एक सांगते, डोळे बंद करा आणि मला माझं म्हणणं आहे, तुम्ही मुंडे साहेबांचा चेहरा समोर आणा आणि भगवान बाबाचा चेहरा समोर आणा. मी दोघांची शपथ, मी कधी त्याचं चूक असेल मी नाही वाचवणार. म्हणजे मी कशी वाचवीन? आणि पहिली गोष्ट मी कशी वाचवीन कुणालाही? जरी माझं म्हणलं ना माझं पोटचं असलं तरी वाचू नाही शकत. कायद्यासमोर कुणी मोठं नसतंय. हे उगं आपलं माझं वाटोळं करण्यासाठी तुमच्या खांद्यावर बंदूक कशाला ठेवू द्यायला? मी नाही तर कोण आहे तुमचं? मग पुन्हा कोण विचारे? पंकजाताईचा पीए म्हणूनच बातम्या आल्यात ना. इतक्या आत्महत्या होतात, हे जातात का कुणाच्या घरी? गेले का हे कुणाच्या घरी? कोणत्या पोरींच्या आत्महत्या झाल्या? गेले का हे लोक? दुसऱ्यांचे पीए असले की नाही आहेत कोणी समोर? माझं पीए म्हणून काय झालं? माझ्या पीएचा ठेका घेतलाय की त्यांनी काही करावं? आणि पीए म्हणजे काय असते? त्याच्या पुढे मी बुडवून घेणार आहे का स्वतःच? पुण्य असते पाप असते जगात. कुणा जर पोरीचं चुकीचं केलं असेल त्यांनी, मी म्हणणार नाही आता इथं बसून काही, मला काय माहित नाहीये काय झालं, पण या बापाचे अश्रू, त्या आईचं दुःख हे बघून म्हणते जर चूक केलं असेल त्यांनी, त्याला वाचवलं तर मला पाप लागल ना. नाही तर याच्यात तुमचा काही विषयच नाही ना. मग नाही म्हणणारे मी कोण म्हणलं? मी एक फोन नाही केला पोलिसांना. उलट सीएम साहेबांना म्हणजे साहेब जे योग्य ते करा. आपले ज्या दिवशी घटना झाली का त्या दिवशी आपले कार्यकर्ते गेलते, माझा कोणी कार्यकर्ते नाही, त्यानंतर वाचायला गेले कार्यकर्ते. माझा कोणी कार्यकर्ता गेला नाही. मी कोणा कार्यकर्ता कोण एक कोण गेला? माझा कार्यकर्ता बाकीच कोण गेला? असं आमच्या गावाला संशय गेलेले. आता या गप्पा नका मारू. माझा एकही कार्यकर्ता गेला नाही. नाव सांगा, नाव. आणि पहिली गोष्ट, त्यांनी जेव्हा मला फोन केला, मी काही तुम्हाला माझं काही तुम्हाला एक्सप्लेन करायचं बांधलेलं नाहीये. माझा काही संबंध असण्याचं कारण नाही. पण मी आले नाही. मी जेव्हा मला फोन आला की बायको मी माझी आत्महत्या केल्यावर आपण काय विचार करतो? सांगतो ना, आपल्याला काय माहिती? आम्हाला दुसऱ्या दिवशी जेव्हा मीडियात बघितलं हे सगळं विषय, तेव्हा मला माहित झाला असा विषय. मला तोपर्यंत माहित नाही. तर काय आमचा कोणी कार्यकर्ता गेला नाही, फक्त माझा दुसरा पीए गेला. आम्हाला वाटलं मुलगी मेली, आपण मदत करायला. आम्हाला काय माहिती काय एक पोलीस तिथे एका पोलिसा म्हणू शकत नाही आम्ही काय केलं. आणि माणूस की म्हणून गेलो. कोण माझा कार्यकर्ता मुंबईत जाणार आहे रे? हे तुम्ही एवढे माझे कार्यकर्ते तुम्हाला म्हणले का मी त्याला वाचवायचं? तिसरंच कोणतरी आलं ते काय असतं ते वेगळाच विषय. कोण म्हणलं? आमचा 100% आता मी इथे आले आम्हाला ही माझ्या पीएची बायको नाही मेली असती तरी मी आलेच असते. आपल्या समाजाची पोरगी मिलर आले असते ना? नसते आले? सांगा, आले असते ना? मग मी तेच म्हणाले ना, तुम्ही दुसऱ्याचं ऐकून माझं वाटून व्हायला नाही याच्यावर. माझी प्रतिमा माझ्या मी त्या लेकीसाठी रस्त्यावर बोललो मी हेच बोललो तुम्हाला. एवढी शिकलेली पोरगी, एवढी देखणी, एवढं चांगलं वाटलं. मुंडे साहेबांना देवाऱ्यात पुजतो आणि तुम्ही त्यांची लेखा. तुमच्याकडून अपेक्षा नाही तर आम्ही कोणाकडून ठेवणार नाही. आम्ही माझ्या तुमच्याकडून अपेक्षा आणि तुमच्या माझ्याकडून हेच खरं नातं आहे. करण्याच्या वेळी त्यांनी काय
एक जण बोला ना रे. अरे तुम्ही बोलू एक मिनिट सगळेजण बोलू नका त्यांना लक्षात येणार नाही काय बोलायचं ते. काय म्हणायला बेटा? बॉडी ठेवलेली त्या दिवशी त्यांच्या घरी पोलीस डिपार्टमेंट होतं. आम्ही कोणाला हात ना धक्काबुक्की लावली. सर्वांची प्रतिक्रिया त्यावेळेसला कठीण होती, कारण तशी अवस्था झालेली. घरापुढे मांडलेलं त्यांच्या हाताने आम्ही दुसरीकडे साईडला मांडलं. त्या ठिकाणी बॉडी ठेवली, तिथून बॉडी परत उचला म्हणे मांडलेली बॉडी. त्या बॉडीशी अक्षरशः खेळले ते लोक. पाणी पाजायला कोणी यायला तयार नाही. नंतरून धमकीच्या भाषा बोलू बेटा लागले. हे माझा विषय आहे का? इतक्या जणांनी बोलू नका, इतक्या जणांनी बोलूच नका तुम्ही. आता त्यांना सगळा विषय आपण सांगितलेला आहे. ते डॉक्टर बोलले तर डॉक्टर बोलतील. डॉक्टरला बोलू द्या. डॉक्टर थोडं शांत राहतो. बोलूच नका तुम्ही. कुटुंबियांच्या भेटीला पंकजा मुंडे आलेल्या होत्या आणि त्यांच्याकडे या कुटुंबियांनी व्यथा मांडल्या. मात्र या प्रकरणामध्ये मला काहीही माहिती नव्हतं अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी काय करायचं